नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण व्हायरल ट्रेंडी टॉप जो आहे तो लॉंग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, पण काही कमेंट्सला अनुसार मी पुन्हा एकदा व्हिडिओ अपलोड करत आहे. आता फॅब्रिक इथे मी घेतलेलं आहे. तर लहान साईजनुसार आणि मोठ्या साईजनुसार किती फॅब्रिक घ्यायचं आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पण त्याआधी आपण हे जे फॅब्रिक आहे ते किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर लेंथ आणि विड्थमध्ये तुम्ही पाहू शकता. लेंथ जी आहे ती 33 इंच म्हणजेच 69 सेंटीमीटर आणि आता जी आपण विड्थ आहे ती मोजून घेणार आहोत. तर ती इथे आहे 34.5 इंच आणि सेंटीमीटरमध्ये बघाल 64 to 65 सेंटीमीटर आहे. आता फॅब्रिक नक्की किती घ्यायचं तर लक्षात घ्या की जर चेस्ट साईज 30 ते 38 इंचापर्यंत असेल तर तुम्ही फॅब्रिक 70 सेंटीमीटर घेऊ शकता. पण जर त्याच्यावर असेल तर तुम्हाला 80 ते 85 सेंटीमीटर फॅब्रिक लागतं. आता हे फॅब्रिक फक्त तुम्हाला जो टॉप आहे त्याच्यासाठी लागणार आहे. आता इथे बघा, याला आपण घडी घालून घेणार आहोत. तर याला आपल्याला 4 फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा, हे 2 फोल्ड आहे, ही बंद बाजू आहे आणि आणखीन एकदा या पद्धतीने फोल्ड देऊन घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे हे आपले 4 फोल्ड आहेत आणि ही आपली बंद बाजू आहे. तर आता आपल्याला माप कोणत्या बाजूने टाकायची आहेत तर या पद्धतीने जी बंद साईड आहे ती वरच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला माप टाकायला घ्यायची आहे. तर आता इथे मी 9 इंचावर मार्किंग करत आहे. तुम्ही सर्व साईजसाठी इथे 9 इंच घेतलं तरी हरकत नाही. आणि इथून बघा, स्लीव्हचं जे मार्किंग आहे यासाठी इथे मी 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तर हे देखील तुम्ही सर्व साईजसाठी सारखं घेऊ शकता. जर अगदीच लहान साईज असेल तर 4 पैकी तुम्ही 3 इंच घेऊ शकता. आता इथून बघा, आपल्याला स्लीव्हचा शेप द्यायचा आहे. तर इथून कोपऱ्यातून या पद्धतीने आपल्याला स्लीव्हचा शेप देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. तर स्लीव्हचा शेप आपला इथे देऊन झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा आणि पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर आता इथून बघा, आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे चेस्ट साईजनुसार. 30 ते 34 चेस्टसाठी तुम्ही 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि हा आहे आपला पाठीमागचा गळा. तर इथे 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तुम्ही शक्यतो 4 इंचावर केलं तरी चालेल जर चेस्ट साईज कमी असेल तर. आणि या पद्धतीने आपल्याला बॉक्स काढून आणि गोल कर्व शेप जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कटिंग हे झालेलं आहे. आता हे ओपन करून बघितल्यानंतर त्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने दिसतो. आता याच्यानंतर आपल्याला आतल्या भागाला म्हणजेच गळ्याच्या भागाला आणि जी आउटलाईन आहे त्याला आपल्याला स्ट्रिप जॉईन करायची आहे. तर जे उरलेलं फॅब्रिक आहे त्याच्यामधूनही कट करू शकता किंवा नसेल तुमच्याकडे तर आता इथे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट फॅब्रिक आहे, त्यानुसार मी स्ट्रिप्स कट करून आणि इथे जॉईन करून घेणार आहे. जर तुमच्याकडे एक्स्ट्राचं त्याच कपड्यामधलं फॅब्रिक उरलेलं असेल तर तुम्ही गळ्यासाठी पायपिंगला वापरू शकता आणि आउटलाईनला देखील स्ट्रिप कट करण्यासाठी वापरू शकता. तर आता इथे माझ्याकडे जे कॉन्ट्रास्ट फॅब्रिक आहे त्याच्याच इथे मी स्ट्रिप्स कट करून घेणार आहे आणि इथे बाजूला आणि गळ्याच्या बाजूला लावून घेणार आहे. तर आता इथे मी स्ट्रिप्स कट करून घेतलेले आहे आणि या आता इथे मी जॉईन करून देखील घेतलेले आहेत. आता जो गळ्याचा पार्ट आहे आपला तिथे ह्या स्ट्रिपला आपल्याला अटॅच करायचं आहे. तर आता इथे जेवढी तुम्हाला गरज आहे स्ट्रिपची गळ्यानुसार तेवढी कट करून घेऊन आणि आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर आता इथे ही 1.5 इंचाची मी स्ट्रिप जी आहे ती कट करून घेतलेली आहे विड्थमध्ये. लेंथ तुम्ही गळ्याच्या आकारानुसार घ्यायची आहे, जेवढं लागेल तेवढं. स्ट्रिपला फोल्ड देऊन इथे मी शिलाई टाकलेली आहे. आता इथे मी गळ्याला ती जॉईन करून घेत आहे. तर ती कशी लावायची आहे, या पद्धतीने सरळ बाजूने जी स्ट्रिप आहे ती ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला 1/2 इंचावर शिलाई टाकत जायची आहे. तर अगदी पूर्ण जो गळा आहे तो आपल्याला या स्ट्रिपने शिलाई टाकत कव्हर करायचा आहे. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता ही जी स्ट्रिप आहे ती आपल्याला जोडत जायची आहे. तुम्हाला जर इथे पायपिंग करत असताना दोरी पायपिंग करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. याच्यामुळे तुमचा जो टॉप आहे तो दिसायला देखील घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसेल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता बघा, इथे जी स्ट्रिप आहे ती आपली इथे जॉईन करून झालेली आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला कट्स द्यायचे आहेत, म्हणजे जो आपला गळा जो आहे तो फिनिशिंगने इथे तयार होईल. तर कट्स देत असताना अगदी सावकाशपणे द्यायचे आहेत
आपली जी शिलाई आहे त्याच्यावर कट्स जाऊ द्यायचा नाही आहे, तर याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण जो राऊंड आहे त्याला इथे मी कट्स देऊन घेतलेले आहे. आता यानंतर आपल्याला जी स्ट्रीप आहे ती आतल्या बाजूला टर्न करून आणि पुन्हा वरच्या दिशेला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शिलाई टाकून घ्यायची आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठीच ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, पण ज्यांना ऑलरेडी टेलरिंगमधलं सगळं जमतं त्यांच्यासाठी या गोष्टी फारच छोट्या असू शकतात. पण जे नवीन आहेत, नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त माहिती आहे, कारण त्यांना समजायला सोपं जावं यासाठी. आता इथे जी शिलाई आहे ती संपूर्ण इथे टाकून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली शिलाई टाकून झालेली आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे आपल्याला आता स्ट्रीप अटॅच करायची आहे. तर त्यासाठी देखील इथे आपल्याला स्ट्रिप्स लागणार आहेत. तर तुमच्याकडे जर कॉन्ट्रास्ट फॅब्रिक असेल किंवा जो कपडा आहे त्याच्यातलंच फॅब्रिक असेल तर तुम्ही त्याच्या त्या स्ट्रिप्स जे आहेत आवश्यकतेनुसार कट करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे दोन्ही बाजूला आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत ते पुन्हा एकदा जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे पट्ट्या कट करून आणि मी जॉईंट देखील करून घेतलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा मी सांगते आहे तुम्हाला, कारण समजायला सोपं जावं. तर आपल्याला जो शेप आहे त्या शेपनुसारच आपल्याला जी पट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. पट्टी लांबीला तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती मी 1.25 इंचावर घेतलेली आहे. तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंच देखील घेऊ शकता. आता सरळ पट्टीला इथे मी फोल्ड दिलेला आहे आणि डायरेक्टली जी आउटलाईन आहे टॉपची त्याच्यावर ठेवून आणि शिलाई टाकत आहे. तर आता इथे बघा हा आपला कोना आहे, तर तिथे तुम्हाला थांबायचं आहे. सुई आतमध्ये टाकून आणि नॉब जो आहे वर उचलून, कारण तो जर शेप व्यवस्थित आला तर जो आपला टॉप आहे त्याचा आकार देखील आपण जसं कटिंग केलेलं आहे त्याप्रमाणेच व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने आता इथे मी जी पट्टी आहे ती जोडून घेत आहे. एका साईडला तुम्हाला आता ही पट्टी मी जॉईन करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. अतिशय सोप्या भाषेत आणि प्रत्येकाला समजेल याच पद्धतीने मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ऑलरेडी मी शॉर्टमध्ये याच पद्धतीचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, पण शॉर्टमध्ये समजायला थोडं कठीण जातं, समजत नाही, म्हणून कमेंटला अनुसरून मी पुन्हा एकदा आज जो मोठा लॉंगमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता पुन्हा बघा आपला जो दुसऱ्या टोकाला जो कोना आहे तो येणार आहे. तर तिथे देखील आपल्याला व्यवस्थित शिलाई टाकायची आहे. जो आपला कोना आहे तो व्यवस्थित आला पाहिजे, शेप व्यवस्थित आला पाहिजे यासाठी अगदी हलक्या हाताने शिलाई टाकायची आहे. तर आता इथे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सुई आतमध्ये टाकून नॉब उचललेला आहे आणि फिरवून आणि पुन्हा एकदा व्यवस्थित शिलाई टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर समजायला कठीण जात असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुमचा जो शेप आहे तो बिघडणार नाही. आता बघा जो आपला जो कोना आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पलटी करताना त्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येईल. तर हे 2 कोने आहेत एका साईडला, तर वरच्या दिशेला खालच्या दिशेला दोन्ही साईडला इथे मी कट्स दिलेले आहेत. आता बाजूला देखील तुम्हाला कट्स द्यायचे आहेत, म्हणजे पलटी करताना फिनिशिंगने जी आपली स्ट्रिप आहे, पाइपिंग आहे ती तयार होईल. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बाजूला म्हणजेच पूर्ण जी साईड आहे, आउटलाईन आहे, त्याला इथे मी कट्स देऊन घेतलेले आहेत. आता इथे माझ्याकडे कटर आहे, मी कटरचा वापर केलेला आहे, तर तुम्ही कैचीने सुद्धा इथे केलं तरी चालेल. तर या पद्धतीने पुन्हा एकदा टर्न करायचं आहे. तुम्हाला इथे जर डोरी पाइपिंग करायची असेल तर ती देखील करू शकता, याने छान फिनिशिंग येईल अगदी गळ्याला सुद्धा आणि आउटलाईनला देखील. आता ही जी आउटलाईन आहे ती आपली स्लीव्सची आउटलाईन आहे. जर तुम्ही पाइपिंग दिली तर ती दिसायला अतिशय सुंदर दिसेल. आता इथे आपली दोन्हीही बाजूला म्हणजेच बाहेर आणि आतून देखील इथे मी शिलाई टाकलेली आहे. आता यानंतर बघा जो आपला कमरेचा पार्ट आहे तिथे आपल्याला शिलाई टाकायची आहे. आता इथे आपल्याला स्ट्रीपही जोडू शकतो किंवा तुम्ही सरळ 1 इंचावर डबल फोल्ड देऊन शिलाई टाकू शकता. तर आता इथे मी शक्यतो डबल फोल्ड देऊन शिलाई टाका हेच म्हणेल. स्ट्रीप लावण्याची आवश्यकता नाहीये, पण तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी इथे सरळ डबल फोल्ड देत आहे. आता हा जो डबल फोल्ड आहे तुम्ही 1 इंचावर देऊ शकता किंवा पाऊण इंचावर देखील देऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे मी आता दोन्ही बाजूला फोल्ड देऊन घेत आहे. तुम्हाला जर स्ट्रिप लावायची असेल तर तुम्ही मेजरमेंट घेऊन आणि तिथे पट्टी देखील लावू शकता.
तर दोन्ही बाजूला इथे डबल फोल्ड दिलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला 4 स्ट्रिप तयार करायच्या आहेत नॉट. तर आता इथे मी ऑलरेडी तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही 2 इंचाची स्ट्रिप कट करून आणि तिला फोल्ड देऊन सुई धाग्याच्या आधारे तुम्हाला जी नॉट आहे ती तयार करून घ्यायची आहे. तर आता इथे मी 4 तयार करून घेतलेले आहेत. एक जी नॉट आहे तिची लेंथ माझी इथे 16.5 इंच आहे. तुम्ही 20 इंचापर्यंत तयार केली तरी चालेल. तर माझी प्रत्येक जी नॉट आहे ती 16 इंचाची आहे, 16.5 इंचाची. तुम्ही 20 इंचापर्यंत घेऊ शकता. आता इथे आपल्याला जॉईन करायची आहे जो आपला कोन आहे तिथे. तर या पद्धतीने तुम्हाला स्ट्रिप जी आहे, नॉट जी आहे ती ठेवायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला एक नॉट कशी अटॅच करायची ती दाखवते. आता हीच जी नॉट आहे ती तुम्ही इनविजिबल म्हणजेच ज्यावेळेस आपण डबल फोल्ड देतो जो कमरेचा पार्ट आहे तिथे, त्यावेळेस देखील अटॅच करू शकता. पण ही देखील आपली एक पद्धत आहे. या पद्धतीने देखील आपण जी स्ट्रिप आहे, नॉट आहे ती इथे अटॅच करू शकतो. तर आता मी 4ही ज्या नॉट आहेत याच पद्धतीने बाकीच्या 3 देखील मी इथे जोडून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपला जो टॉप आहे, ट्रेंडी व्हायरल टॉप, तो इथे तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.